जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजरत अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये उभयनवी अवयव यातील प्रधानत्व सूचक उभयनवी अवयव हा टॉपिक टाकला होता. आज आपण उभयनवी अवयवाचा दुसरा प्रकार जो की गौणत्व सूचक उभयनवी अवयव आहे याविषयी चर्चा करणार आहोत आणि हा व्हिडिओ आज आपण अपलोड करणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. बघा आता लक्ष द्या, गौणत्व सूचक उभयनवी अवयव हा भाग आपल्याला आज अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये याचा पहिला प्रकार पडतो स्वरूप बोधक, दुसरा प्रकार पडतो कारण बोधक, तिसरा प्रकार पडतो उद्देश बोधक आणि चौथा प्रकार पडतो संकेत बोधक. म्हणजे असे 4 प्रकार आपल्याला अभ्यासाला भेटतात. तर आपण त्यातला एक एक प्रकार चांगल्या पद्धतीने अभ्यासू. पाहता यातला पहिला प्रकार पाहू आपण. गौणत्व सूचक उभयनवी अवयवामध्ये एक वाक्य गौण असते तर दुसरं वाक्य प्रधान असते. प्रधानत्व सूचक उभयनवी अवयवामध्ये दोन्ही वाक्य प्रधान असतात आणि दोन वाक्याचा संयुक्त संगम असतो, म्हणून आपण त्याला संयुक्त वाक्य असं म्हणत असतो. पण प्रधान वाक्यामध्ये एक वाक्य, गौणत्व सूचक उभयनवी अवयवामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं, म्हणून तिथे आपण मिश्र वाक्य या कॉन्टेंट मध्ये घेत असतो. सुदान आता आपण लक्ष द्या, त्यातला पहिला प्रकार आहे स्वरूप बोधक. स्वरूप म्हणजे काय या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. स्वरूपचा अर्थ होतो खुलासा करणे किंवा एखाद्या, बघा मी काय म्हणलं, पहिल्या वाक्य प्रधान असते व दुसरे वाक्य गौण असते. पहिले वाक्य प्रधान असते व दुसरे वाक्य गौण असते, त्याला आपण स्वरूप बोधक उभयनवी अवयव असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये बघा, प्रधान वाक्याचा स्वरूप किंवा प्रधान वाक्याचा खुलासा तुम्हाला गौण वाक्याने सांगितलेला असतो, त्याला आपण स्वरूप बोधक उभयनवी अवयव असे म्हणतात. मग स्वरूप बोधक उभयनवी अवयव कोणते आहेत? त्यामध्ये एक आहे की, दुसरा आहे म्हणून, तिसरा आहे म्हणजे आणि चौथा आहे जे. म्हणजे 2 वाक्य यांनी जोडलेले असतात, त्याला आपण उभयनवी अवयव असं म्हणत असतो. आणि उभयनवी अवयव हा वाक्याचा अविकारी प्रकार आहे. उभयनवी अवयवामध्ये ही वाक्याच्या मिश्र वाक्याच्या प्रकारामध्ये येत असतात. बघा आपण आता ही उदाहरणं एक्झाम्पल मध्ये अप्लाय करू. बघा, राम म्हणून एक राजा होता. राम म्हणून एक राजा होता म्हणजे याचा अर्थ राम हे प्रधान वाक्य आहे, तर एक राजा होता हे काय आहे? गौण वाक्य आहे. पण प्रधान वाक्याचा खुलासा, राम कोण होता? राम राजा होता. राम राजा होता म्हणजे रामचा खुलासा राजा होता या वाक्याने झालेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? प्रधान वाक्य. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता 1 रुपयाचा खुलासा काय आहे? 100 पैसे. 1 रुपयाचा अर्थ काय? 100 पैसे. म्हणजे पहिल्या प्रधान वाक्याचं खुलासा किंवा स्वरूप दुसऱ्या वाक्याने दाखवला जातो, त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण काय म्हणायचं? स्वरूप बोधक उभयनवी अवयव. बघा आता इथं लक्षात आलं. मग म्हणजे काय? याच्यामध्ये स्वरूप बोधक उभयनवी अवयव आहे की नाही. यांना आणि यांना जोडतं प्रधान वाक्य आणि गौण वाक्य. गुरुजी म्हणाले, गुरुजी म्हणाले, गुरुजी म्हणाले या वाक्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही. पण पुढच्या वाक्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता मग गुरुजी म्हणाले याचं स्पष्टीकरण काय? खुलासा काय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग यातलं उभयनवी अवयव कोणतं आहे? की. कोणता आहे रे? की. मग ही सगळी वाक्य कोणत्या प्रकारात मोडतात? मिश्र वाक्य प्रकारात मोडतात. कोणत्या प्रकारात मोडतात? मिश्र वाक्य प्रकारात मोडतात. स्वरूप बोधक उभयनवी अवयवामध्ये पहिलं वाक्य प्रधान असते आणि दुसरं वाक्य गौण असते आणि वाक्याचा प्रकार कोणता असतो? मिश्र वाक्याचा प्रकार असतो. आता याचा दुसरा प्रकार पाहू आपण. दुसरा प्रकार आहे कारण बोधक उभयनवी अवयव. कारण बोधक आपण मागच्या लेक्चर मध्ये परिणाम बोधक उभयनवी अवयव पाहिलेला आहे आणि परिणाम आणि कारण यात काय फरक असतो ते पाहू आपण. कारण बोधक उभयनवी अवयव यामध्ये सुद्धा पहिले वाक्य प्रधान असते व दुसरे वाक्य काय असते? गौण असते. पहिल्या वाक्यात परिणाम असतो आणि दुसऱ्या वाक्यात त्याचं कारण असते. पहिल्या वाक्यात काय असतो? परिणाम असतो आणि दुसऱ्या वाक्यातच काय असते? कारण असते. ज्या वाक्यात पहिल्यांदा परिणाम असतो, ज्या वाक्यात परिणाम असतो म्हणजे परिणाम अधिक कारण, काय रे? परिणाम अधिक कारण, तिथं काय होतो?
कारण बोधक उभयनवी अवयव होतो, पण कारण अधिक परिणाम तिथं काय होतो, परिणाम बोधक उभयनवी अवयव होतो. हे आपण मागच्या टॉपिक मध्ये शिकलेले आहोत. बरोबर. पहिले वाक्य प्रधान असते तर दुसरे वाक्य गौण असते. पहिले वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते तर दुसरे वाक्य गौण असते. म्हणजेच याचा अर्थ एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर काय असते, अवलंबून असते. मग बघा याच्यामध्ये कोणती आहेत, कारण, काकी, अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला कारणबोधक मध्ये काय असतात, उभयनवी अवयव वापरलेली असतात. साहेब त्याला रागावले. पहा, साहेब त्याला रागावले कारण तो काम चुकारपणा करत होता. साहेब त्याला रागावण्याचं कारण काय आहे, पहा इकडे बघा, साहेब त्याला रागावले हे की नाही, तो काम चुकारपणा करत होता. तो काम चुकारपणा करण्याचा परिणाम काय झाला, साहेब त्याला रागावले. आणि साहेब त्याला रागावण्याचं कारण काय आहे, तो काम चुकारपणा करत होता. त्याने काम चुकारपणा नसता केला तर साहेब त्याला रागावले असते का, नाही. म्हणजेच याचं कारण काय आणि परिणाम काय हे आपल्याला समजला पाहिजे. पहा, धोनी सामनावीर ठरला. धोनी सामनावीर ठरला का ठरला सांगा, त्याने सर्वाधिक धावा काढल्या. पहा, धोनी सामनावीर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने सर्वाधिक धावा काढल्याचा परिणाम काय झाला, सामनावीर ठरला. आणि सामनावीर ठरण्याचं कारण काय होतं, त्याने खूप अभ्यास केला कारण तो पोलीस झाला. असं म्हणलो आपण, पोलीस झाला. आता हे उलट होईल थोडस. तो पोलीस झाला कारण त्याने खूप अभ्यास केला. तो पोलीस झाला कारण त्याने खूप अभ्यास केला. त्याने खूप अभ्यास केल्याचा परिणाम काय झाला, आणि पोलीस झाल्याचं कारण काय होतं, अभ्यास केला. हे सुद्धा सर्व वाक्य कशाच्या प्रकारात मोडतात, मिश्र वाक्याच्या प्रकारामध्ये मोडतात. जर तुम्हाला आलं प्रश्न कसा येतो बघा, एक याच्यावर 3 पद्धतीने प्रश्न येतात. असं विचारतील हे कोणत्या उभयनवी अवयवाचा प्रकार आहे, तर तुम्ही सांगसाल कारणबोधक उभयनवी अवयवाचा प्रकार आहे. असं विचारतील दिलेल्या वाक्यात उभयनवी अवयव कोणते आहे, तर काय सांगायचं, कारण हे उभयनवी अवयव आहे. काय विचारतील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा, तर काय सांगायचं, मिश्र वाक्य आहे. काय विचारतील दिलेल्या वाक्यात प्रधान वाक्य कोणतं आहे, तर साहेब त्याला रागावले हे प्रधान वाक्य आहे. दिलेल्या वाक्यात गौण वाक्य कोणते, तर तो काम चुकारपणा करत होता हे गौण वाक्य आहे. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि ती प्रश्न तुम्हाला जमली पाहिजेत. या उद्देशाने आपण हा टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करत, तुम्हाला समजत असेल असं गृहीत धरतो. ठीक आहे. आता पहा, उद्देश बोधक उभयनवी अवयव. आता उद्देश म्हणजे काय रे, हेतू. उद्देश म्हणजे काय, हेतू. मोठो असतो ना आपला. पहा, आता तुम्ही इथं आला त्याचा हेतू काय, तुम्हाला चांगलं गायडन्स मिळावं. तुम्ही इथं आला तुमचा हेतू काय, तुम्ही पोलीस बनावं. तुम्ही सगळे ग्राउंड करता, तुमचा हेतू काय, तुम्ही पोलीस बनावं. तुम्ही जे काही करता त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. विदाऊट मोटो, विदाऊट उद्देश आपण काहीच करू शकत नाही. आपला हेतू असल्याशिवाय आपले परिश्रम सुद्धा फळाला येत नाही. म्हणून माणसाकडे काय असलं पाहिजे, त्याचं ध्येय असलं पाहिजे, त्याचा हेतू असला पाहिजे, त्याचा मोटो असला पाहिजे. मग बघा आता याच्यामध्ये आपण बघितलं, प्रधान वाक्याचा उद्देश दुसऱ्या गौण वाक्याने दाखवलेला असतो. पहिल्या पहिल्या वाक्याच्या मध्ये काय असते, गौण असते, आणि दुसरं वाक्य काय असते, प्रधान असते. लक्षात आलं. याच्यामध्ये म्हणून, यास्तव, सबब, कारण की ही उभयनवी अवयव काय केलेली असतात, वापरलेली असतात. आता बघा याच्या वाक्यामध्ये आपण अप्लाय करू, वाक्यामध्ये वापरू त्याला. चांगले मार्गदर्शन मिळावे हे गौण वाक्य आहे. कसं वाक्य हे, गौण वाक्य. चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून आम्ही विजयरथला आलो. विजयरथला येण्याचा उद्देश काय होता, चांगले मार्गदर्शन मिळावे. आणि चांगले मार्गदर्शन कुठे मिळतं, विजयरथला. म्हणून तुम्ही इथं आले याचा उद्देश होता. आता दुसरं आता हा त्याने पहावे म्हणून तिने नटापटा केला. बरोबर आहे. म्हणजे कोणीतरी येऊ लागलं, बाई लय सजली धजली, पण ते आलं तसंच गेलं, काचा खाली केल्या नाही, बिचारी तशीच राहिली है की नाही. त्याच्यामुळे तिचा उद्देश पूर्ण झाला का, नाही. पण तिचा उद्देश काय होता, त्याने पहावे म्हणून तिने काय केला, नटापटा केला. त्याने पहावे म्हणून तिने नटापटा केला. इथं म्हणून हे उभयनवी अवयव वापरलं आणि तिने नटापटा करण्याचा उद्देश काय होता, त्याने पहावे. पण हे शक्य झालं नाही, गर्दा जास्त होता.
चांगले औषध मिळावे, काय चांगले औषध मिळावे म्हणून आम्ही नांदेडला गेलो. औषध चांगले मिळण्यासाठी नांदेडला गेलो. नांदेडला जाण्याचा उद्देश काय होता? चांगले औषध मिळावे. लक्षात आलं का रे गुरु? ठीक आहे, आला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल आलं तर अजून चांगली गोष्ट आहे, पुन्हा माझ्याकडे यावं लागणार आहे. पहा आता, संकेत बोधक उभ्याने हवंय. संकेत म्हणजे काय? अट. अट कशाने दाखवतात रे? जर, तर, जरी, तरी, की याने काय दाखवतात? अट दाखवत असतात. एक कोणत्यातरी एका वाक्यामध्ये अट दर्शवलेली असते, तिथे संकेत बोधक उभ्याने अवयव होत असतो. बघा, ही सगळी गौणत्व सूचक उभ्याने अवयवाची जी प्रकार असतात, ही सगळी प्रकार कशामध्ये येतात रे? मिश्र वाक्यामध्ये येतात. कोणत्या वाक्यामध्ये येतात? मिश्र वाक्यामध्ये येतात. पहा आता, पहिलं वाक्य गौण असते, दुसरं वाक्य प्रधान असते, दोन वाक्यात कोणती तरी अट दाखवलेली असते, जर, तर, जरी, तरी, हे की नाही? जर पाऊस आला, अट काय? अट काय? जर पाऊस आला तर पिके चांगली येतील, है की नाही? है की नाही? कशावर आलो म्हणे? सगळं पावसावर. आणि लय पाऊस झाला तर पिके खराब होतील, है की नाही? जर लय पाऊस झाला तर पिके खराब होतील, आणि जर लय पाऊस झाला तर आम्ही मस्त घरीच एन्जॉय करू, क्लासला येणार नाही. आम्हाला आनंद होतो, है की नाही? कारण की आम्हाला सगळ्यात जास्त कटाळा कसा येतो? क्लासला येण्याचा. तुम्ही माझ्या घरी आले की आम्ही तुमच्या घरी येऊ. लक्षात आलं? तुम्ही माझ्या घरी आले की आम्ही तुमच्या घरी येऊ. जर तरची अट आहे. तुम्ही नाही आले तर आम्ही येणार नाही. तुम्ही चांगला अभ्यास केला तर पास व्हाल. कधी कधी जरी, तरी हे लुप्त असतं, ते दिसत नाही. जर तुम्ही अभ्यास केला तर पास व्हाल, तुम्ही अभ्यास केला तर चांगले मार्क मिळतील. इकडे जर आहे पण दिसलं का? नाही. म्हणजे कोणीतरी असतं, जर तर असतं. लक्षात आलं? जर हा पूर्ण कॉन्टेंट समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.